झाले कुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, संगे गोपाळांचा मेळा, विठू झाले कुरवाळा. संत चोखोबा. विठुराया, माणूस म्हणून जन्माला घातलास आणि या वेड्या माणसाने स्वतःला जातीपातीत वाटलं की रे. पर तरीही ही विठू भक्ती करणारी माणसं तू पाठवलीस आणि भेदभाव विसरून तुझ्या चरणी सारे एक झाले. खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दवंडी पिटवावे, चोखा मेळा. कशाचे सोवळे ओवळे, कशाचा इटाळ, आमचा पांडुरंग याहुनी वेगळा. संत सावतामाळी. कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी. तुस गाजर रताळू, अवघा झालास गोपाळू, मोठ नाडा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी. सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा, विठ्ठल पायी गोविला गळा. संत चक्रधर स्वामी. व्यक्तीचे श्रेष्ठत्व जन्माने नव्हे तर त्याच्यातील तत्वज्ञानाने ठरते. जेव्हा मनात दंभ निर्माण होतो तेव्हा धर्मात अपप्रवृत्ती येतात. प्रत्यक्ष असणे व दिसणे यातील फरक जेव्हा संपतो तेव्हा दंभ देखील संपतो. त्याच वेळी समाजात परिवर्तन घडते. हेच महानुभव पंथ सांगतो. संत तुकाराम. जे कारंजले गांजले, त्यासी म्हणे जोडा फुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. दया, क्षमा, शांती, समता हीच मानवाच्या जगण्याची साधने आहेत. संत रामदास. जय जय रघुवीर समर्थ, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. सद्विचार, सद्वर्तन यासह बलोपासना आवश्यक आहे. संघटित रहा, अन्यायाच्या विरुद्ध प्रतिकार करा. समर्थ आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. जय जय रघुवीर समर्थ. संत नामदेव. घालीन डांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंद पूजन, भावे ओवाळीन मने नमा. देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा तुझा विसरण भावा. गुणगाईन आवडी हेची माझे सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. नरगे मुक्ती आणि संपदा, नरगे मुक्ती आणि संपदा.
यादव काळात संतांच्या सहवासाने महाराष्ट्रात अलौकिक मांगल्य निर्माण झाले. त्यांच्या गोड वाङ्मयाची साखर सुखी समाज जीवनावर आलेल्या खरपूस साईवर विखरत गेली. महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महाराष्ट्र झाला. महाराष्ट्राची कण न कण भूमी सार्वभौम स्वराज्यात होती. देवगिरीवर गरुड ध्वज आणि पंढरीवर वारकरी ध्वज दिमाखात फडकत होता. अवघा महाराष्ट्र वारकऱ्यांच्या सहवासात गोविंदून गेला होता आणि धारकऱ्यांच्या पहारात राजाच्या मांडीवर डोके ठेवून निर्धास्त साखर झोपे विसावले होते. हे धारकरी म्हणजे कोण? तर ज्यांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली असे शूर मराठे सरदार. या सुरक्षित वातावरणात महाराष्ट्राची पहाड आल्हाददायक वातावरणात सुंदर अशा भोपाळी आणि ओव्यांनी होत होती. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू येरबा विठ्ठला तू येरबा विठ्ठला तू येरबा विठ्ठला जीव शिव खुंटे गे प्रपंचाचे नेते गे लावून पाचे घोटे गे तू येरबा विठ्ठला तू येरबा विठ्ठला तू येरबा विठ्ठला सासू आणि सासरा दीर तो तिसरा ओव्या गाऊ भ्रातारा तू येरबा विठ्ठला तू येरबा विठ्ठला 12-16 गडणी अवघ्या कामिनी ओव्या गाऊ बैसुनी तू येरबा विठ्ठला तू येरबा विठ्ठला तू येरबा विठ्ठला कोंबडन बांग दिली मलकबाई जाग आली कोंबडन बांग दिली मलकबाई जाग आली सुपात जोंधळ घोळीते बाई सुपात जोंधळ घोळीते सुपात जोंधळ घोळीते बाई सुपात जोंधळ घोळीते घेऊन गोटा मारून खुंटा घेऊन गोटा मारून खुंटा जात्यावर दळण दळीते बाई जात्यावर दळण दळीते जात्यावर दळण दळीते बाई जात्यावर दळण दळीते उजळणाल आभाळ रामाच्या पारी उजळणाल आभाळ रामाच्या पारी अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी संग ईर्षा धरतो अंधार गा अंधार उजेड केला घेतो म्हणून बेजार गा बेजार बापाच्या मोर पुण्याई पडती या भारी अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी सूर्याचा
विसारी अन गाव जागवित आली वासुदेवा